ठाणे महापालिका मुख्य इमारतीतील धूर शोधक, अग्निशमक यंत्रणे, मुख्य अग्निशमन पंप, जलवाहिनी व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दिशादर्शक फलक अशा यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या कामासाठी 43,36,800 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे। या निमित्ताने ठाणे शहरातील इमारतींना अग्निसुरक्षा नियमांचं पालन करण्याची सक्ती करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या मुख्यालयातील अग्निशमन यंत्रणा अपुरी आणि अनेक ठिकाणी कार्यान्वित नसल्याची बाब पुढे आली आहे। ठाणे महापालिकेच्या गावदेवी भाजी मंडईला आग लागून त्यात 2 जणांना जीव गमवावे लागले। या घटनेनंतर पालिकेच्या कारभारावर टीका होत असून याच मुद्द्यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीही पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं। ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीतच अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याचा मुद्दा मांडत राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी नाराजी व्यक्त केली होती। यानंतर पालिका मुख्यालयातील अग्निशमन यंत्रणा रामभरोसे असल्याची चर्चा सुरू झाली होती। या टीकेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने आता पाचपाकाडी भागातील मुख्य इमारतीतील धूरशोधक, अग्निशामक यंत्रे, मुख्य अग्निशमन पंप, जलवाहिनी व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दिशादर्शक फलक अशा यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात मुख्यालयातील अनेक अग्निसुरक्षा यंत्रणा बदलण्याची किंवा नव्याने बसवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे। त्यानुसार धूरशोधक, ABC प्रकारची अग्निशामक यंत्रणे, कार्बन डायऑक्साईड अग्निशामक यंत्रे, मुख्य अग्निशमन पंप, बूस्टर पंप आणि राखीव पंप, जलवाहिनी व्यवस्था, लँडिंग वॉल, पाईप रीळ, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दिशादर्शक फलक तसंच प्रतिसाद दर्शक आणि हाताने कार्यान्वित होणारी अग्निसूचना बटणं कार्यान्वित करण्याची गरज नमूद करण्यात आली होती। यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने ही यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी 43,36,800 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केलाय। हा प्रस्ताव येत्या 20 जुलै रोजी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच? कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे जबाबदारीची आणि स्वामित्वाची जाणीव असेल तर चुकीचं काम होत नसतं असं मत मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले। भिडे यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली। ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाचं प्रकाशन झालं। यावेळी पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री डॉक्टर शरद काळे, राज्यसभेच्या सदस्या खासदार सुमित्रा वाल्मिक, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव आदी मान्यवरही उपस्थित होते। प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 2 गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते। वेळेचं काटेकोर नियोजन केलं तर स्वतःचा तर वेळ वाचतोच, परंतु त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वेळेचा आदरही राखला जात आहे। सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होणाऱ्या
टीकेवर आणि राहिलेल्या त्रुटींवर मात करता येते, असं आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. मित्र आणि पैसा यांचं जीवनात महत्त्व असलं तरी ही नाती जपण्यासाठी आणि पैसा कमवण्याच्या पद्धतीबद्दल बारकाईने विचार करायला हवा. प्रश्न कितीही बिकट असला तरी त्याला उत्तर असतंच. त्यामुळे चिकाटीने आणि प्रामाणिक हेतू बाळगला तर काम फत्ते होतंच, असंही त्यांनी सांगितलं. पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी मार्गदर्शन करताना संशोधनाच्या क्षेत्रात मुलांनी रस घ्यायला हवा आणि सरकारनेही अशा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवं. मुलांनी एकाग्रतेसाठी ध्यान करायला हवं, असं त्यांनी सांगितलं. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी मुलांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. यश म्हणजे तुमच्यातल्याच सर्वोत्तम अशी व्याख्या करून ज्या दिवशी तुम्हाला आपला सूर लागतो ते यश असतं, असंही त्यांनी सांगितलं. खासदार सुमित्रा वाल्मिक यांनी मनाची शुद्धता आणि धार्मिक आचरण या यशाची गुरुकिल्ली असतात, असं सांगितलं. तर पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी संयम, साधेपणा आणि सातत्य या त्रिसूत्रीचं आचरण हेच यशाचं गमक असल्याचं सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी मेंदूची पिछेहाट होणार नाही, असं सांगताना ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी 1997 मध्ये ग्रँडमास्टर गॅरी कॅस्परोव्ह यांना IBMचा डीप ब्ल्यू संगणक प्रणालीने पराभूत केल्याची आठवण करून दिली. परंतु 2003 साली ग्रँडमास्टर व्लादिमीर क्रॅमेनिक आणि कॉस्परोव्ह यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर संगणकाबरोबर खेळताना सामने अनिर्णित ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना उबाटा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि इतर 7 जणांविरोधात त्यांची सून गिरिजा राऊत हिने गंभीर आरोप करत कापूरवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात राऊत पिता पुत्रासह 4घांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेत. त्यांच्या अर्जावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या फिरोज बाबाची पोलीस कोठडी संपल्यानं त्यास मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं फिरोज बाबाला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान शेख बाबाचा साथीदार रामा वडार याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी सावंतवाडी येथून अटक केली आहे. या गुन्ह्यात 7 जणांना आरोपी करण्यात आलं असून त्यात राऊत पिता पुत्रासह 2 भोंदू बाबांचा देखील समावेश आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी आणि भोंदू बाबा फिरोज शेख यास ठाणे पोलिसांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथून अटक केली आहे. त्यास न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. बाबाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यास मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कापूरवाडी पोलिसांनी आरोपी फिरोजची 7 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे. अटकेतील फिरोज बाबाचा साथीदार राम यल्लप्पा वडार याला सिंधुदुर्गातून ताब्यात घेण्यात आलं असून दोघा आरोपींची चौकशी करण्याची असल्यानं फिरोजची कोठडी 7 दिवसांची वाढवावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे. न्यायालयानं पोलिसांची बाजू समजून घेतल्यानंतर आरोपी फिरोजला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वृक्षांचे तातडीनं हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देत धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणं, फांद्या तुटणं तसंच त्यातून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. शहरातील सर्व वृक्षांचं तातडीनं हेल्थ ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त राव यांना पत्र दिले. शाळा, रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणांवरील वृक्षांना प्राधान्य देऊन हे ऑडिट करण्यात यावं. तसंच ही मोहीम केवळ एकदाच न राबवता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. नागरिकांच्या जीविताचं संरक्षण आणि भविष्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने या मागणीवर तातडीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीनंतर आमदार डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. अनेक वृक्ष बाहेरून हिरवेगार आणि सुरक्षित दिसत असले तरी आतून ते पोकळ, रोगग्रस्त किंवा कमकुवत झालेले आहेत.
त्यामुळे अशा वृक्षांची वेळेत तपासणी न झाल्यास वादळी वारे किंवा मुसळधार पावसात ते कोसळून मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वृक्षतोड हा एकमेव पर्याय नसून प्रत्येक वृक्षांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. महापालिकेने तज्ज्ञांच्या माध्यमातून शहरातील सर्व मोठ्या वृक्षांचे हेल्थ ऑडिट करून त्यामध्ये वृक्षांची मुळे, खोडाची मजबूती, रोगग्रस्त स्थिती, फांद्यांचा भार आणि कोसळण्याचा संभाव्य धोका यांचं परीक्षण करावं. त्यानुसार धोकादायक वृक्षांवर छाटणी, उपचार किंवा आवश्यक असल्यास नियमानुसार ते हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसंच आयुक्त राव यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं. आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सौरभराव यांची भेट घेतली. त्याचं मुख्य कारण की आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस पावसाचा जोर वाढला होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात झाडं हे पडण्याचा या इकडे घटना घडल्या आणि त्याच्यामुळे या इकडे झाडांचं एक हेल्थ ऑडिट झालं पाहिजे. ठाणे महानगरपालिकेसारखं सर्वच महानगरपालिकेमध्ये या संदर्भातली मागणी आमची आहे. कारण ठाण्यामध्ये असेल किंवा या सगळ्या शहरांमध्ये सातत्याने विकास कामं ही सुरू आहेत. सीसी रोड सुरू आहेत, आज मेट्रोची कामं सुरू आहेत आणि त्याच्यामुळे झाडांची जी पानमुळं आहेत ही मुळात कमजोर झालीत का, कमकुवत झालीत का? झाडं दिसताना वरनं हिरवीगार दिसतात पण त्यांची जी मुळं आहेत ही कमकुवत झालेली आहेत आणि त्याच्यामुळे या झाडांचं जर आपण हेल्थ ऑडिट केलं तर आपल्याला लक्षात येईल की ही झाडं टिकवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे. आणि अशा ज्यावेळेस, कारण यावेळेस आपण बघितलं की एल निनोचा इफेक्ट हा फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे आत्ताचा जो विंड रेशो होता तो 90 km/h हिशोबाने होता. त्याच्यामुळे झाडं पडणं हे त्या विंड स्पीडच्या मुळे होणं हे स्वाभाविक होतं. पण या दुर्घटना टाळण्यासाठी आपण जर हेल्थ ऑडिट अगोदरच केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठली झाडं कमकुवत झालेत आणि त्या पद्धतीची कारवाई आपल्याला करता येऊ शकते. त्या दृष्टिकोनाने सर्व झाडांचं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हेल्थ ऑडिट केलं पाहिजे अशी मागणी आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे केली. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात ठाण्यात मनसेचं आंदोलन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 3 पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच इथेनॉलबाबत सरकारने स्पष्ट धोरण जाहीर करावं, वाहनधारकांना न्याय द्यावा आणि इथेनॉलमुळे वाहनांचं नुकसान झाल्यास संबंधितांना भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनादरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी केंद्र सरकारवर टीका केली. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा चुकीचा आहे. इथेनॉल धोरणाचा लाभ सर्वसामान्यांना नव्हे तर काही मोजक्या लोकांना होत आहे असाही त्यांनी आरोप केला. दरम्यान इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत वाहनधारकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचं निरसन करण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी मनसेनं यावेळी केली. हे एक वॉटर टुडे नावाचं एक चॅनल आहे.
त्यांनी एक बातमी दिलेली आहे. ती बातमी जर तुम्ही बघितलं तर 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर ऑफ इथेनॉल. सो अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल हा देशावर लादलं जात आहे. पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं. त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला. आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरातनं व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यासोबत गाड्यांचं ॲव्हरेज देखील कमी होत आहे. आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कसा, एकदा सरकारने आम्हाला समजून सांगावं. याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे. आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चोथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात. खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे. त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही. उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे. परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात. बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे जी काही परिस्थिती ओढवली त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी झालं का? पैसे वाढतच गेले. मग इथेनॉलचा हट्ट कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतंय आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतोय. मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे. इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होत आहे आणि आज अनेक लोक, म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला. मला असं वाटतं की एक दिवस वेळ संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल. 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. पैसे टाकून टॅक्स भरला जातो, त्याचा फटका लहान कारखाना बसतो. 15 वर्ष रिपीट ठेवतात, पुन्हा गाड्या नव्याने काढतात. त्यातून यांना पैसे मिळतात ना. ही सगळी गणितं ही पैशाची आहेत. मी तुम्हाला तेच सांगतो, इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचा खर्च काय सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा भूदंड देखील लोकांनाच आला ना. ते पैसे देखील इंजिनचा जो काही खर्च वाढला, नवीन टेक्नॉलॉजीचे या इथेनॉलमुळे इंजिन आणले गेले, त्याचा फटका देखील ग्राहकांना बसला. गाड्यांच्या किमती वाढल्या. इथेनॉलमुळे जर पेट्रोल 1 रुपयाने जरी कमी झाला असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं आहे का? ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल होईल. आज 100च्या वरच आहे. उलट ज्या वेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये, 104 रुपये, 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. तो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे हे 0.00 काही कोटींमध्ये, 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता स्ट्रेट कंपन्यांना झाला. जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा चोथा हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना याचा कुठेही फायदा झाला नाही. गडकरींचा हा दावा खोटा आहे की याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.